पुलावर मच्छिंद्री म्हणून एक हे आहे की त्या ठिकाणापर्यंत पंचगंगा नदीचे पाणी आले की पंचगंगेची मच्छिंद्री झाली आणि पंचगंगा नदीला महापूर आला हे क्लिअर केले जाते. तर ब्रह्मपुरी ज्यावरून या परिसराला म्हटलं जातं ते हे ब्रह्माचं मंदिर आणि याच्या दर्शनाचा योग वर्षातून एकदाच म्हणजे ज्या वेळा पाण्याची पातळी कमी होते त्याच वेळी या ब्रह्माचं दर्शन होतं. नमस्कार, मी सुधाकर काशीद, तरुण भारत. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे वेगवेगळ्या घटकावर त्याचा परिणाम होत आहे. राधानगरी आणि काळमावाडी धरणाला तर एका छोट्या तळ्याचं स्वरूप आलेलं आहे. इतकं पाणी त्याचं उन्हामुळं आटलेलं आहे. आता आपण आहोत कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या घाटावर. पंचगंगा नदीचे हे 5 घाट आहेत. पावसाळ्यात तर हे घाट देखील पाण्याखाली जातात, पण या 5ही घाटाच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंत पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी कायम असते. पण या वर्षीचा उन्हाळा थोडा नव्हे तर चांगलाच कडक आहे आणि त्याचे परिणाम पंचगंगा नदीच्या घाटावरील पाणी आटण्यामागे किंवा पाण्याची पातळी कमी होण्यामध्ये झालेला आहे. आता मी जिथं उभा आहे ते ब्रह्माच्या देवळाजवळ. ब्रह्माचं देऊळ म्हणजे ज्या मंदिराच्या कारणावरून या साऱ्या पाठीमागच्या परिसराला ब्रह्मपुरी म्हटलं जातं, ते ब्रह्मपुरी हे नाव या ब्रह्माच्या मंदिरावरून पडलेलं आहे. 4 खांबाचं हे देऊळ, मात्र त्याला अगदी ज्या वेळा बांधलं त्या दिवशी नक्कीच शिखर नव्हतं, कारण हे शिखराचं बांधकाम नंतरचे आहे हे अगदी स्पष्टपणे दिसतं. तर ब्रह्मपुरी ज्यावरून या परिसराला म्हटलं जातं ते हे ब्रह्माचं मंदिर आणि याच्या दर्शनाचा योग वर्षातून एकदाच म्हणजे ज्या वेळा पाण्याची पातळी कमी होते त्याच वेळी या ब्रह्माचं दर्शन होतं आणि त्याच्या दर्शनासाठी सारी गर्दी होते. तर अतिशय प्राचीन असा हा ब्रह्माच्या मंदिराचा पंचगंगा नदीतील परिसर. या ब्रह्मावरूनच या साऱ्या परिसराला पूर्वी ब्रह्मपुरी म्हणून ओळखलं जात होतं. अतिशय प्राचीन असा हा परिसर आणि अनेकांना असं वाटत होतं की पंचगंगेच्या काठावरील ही सारी मंदिरं पाण्यात काय काय बांधली असतील, पण वास्तव तसं नाही आहे. ज्या वेळा ही मंदिरं बांधली त्यावेळा पंचगंगा नदीचे पात्र अतिशय छोटे होते. या पंचगंगेला बावड्याजवळ राजाराम बंधारा बांधला नव्हता. राजाराम बंधारा बांधल्यामुळं काय झालं, पंचगंगा नदीचे पात्र त्या ठिकाणी अडवलं गेलं आणि त्या पाण्याची जी फूग आहे अडवलेल्या ती इकडं पसरत गेली आणि ही काठावरची सारी मंदिरं काही प्रमाणात पाण्याखाली गेली आणि लोकांना असं वाटतं की ही मंदिरं अशी पाण्यात का बांधली असावीत. तर त्याचं उत्तर इथंच आहे की ही मंदिरं पाण्यात बांधली गेली नव्हती, तर बावड्याजवळ बांधलेल्या राजाराम बंधाऱ्यामुळे पंचगंगेच्या पाण्याची फूग कायम राहिली आणि त्या मंदिरांचा काही भाग पाण्याखाली गेला. पंचगंगा नदीचा हा आपल्या डाव्या बाजूस जो घाट दिसतो तो ही अलीकडच्या काळातील आहे आणि त्याचं नाव परीट घाट असे आहे. इथे कपडे धुण्यासाठी परीट समाजाला सोय करून देण्यात आली. मात्र पाण्याचं होणारं प्रदूषण, पाण्यात इतर कोणतेही घटक मिसळू नयेत किंवा मिसळत असल्यामुळे पाण्याचं पंचगंगेचं झालेलं प्रदूषण, त्यामुळं या घाटावर धुण्यास बंदी करण्यात आलेली आहे. आणि हा पंचगंगा नदीचा मूळ शिवाजी पूल म्हणजे पहिला शिवाजी पूल जो 1878 मध्ये 1874 ते 1878 या काळात बांधून पूर्ण झाला. 5 कमानीचा हा पूल कोकणाकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी अतिशय उपयोगी पडला. आता या पुलावर मच्छिंद्री म्हणून एक हे आहे की त्या ठिकाणापर्यंत पंचगंगा नदीचे पाणी आले की पंचगंगेची मच्छिंद्री झाली आणि पंचगंगा नदीला महापूर आला हे क्लिअर केले जाते. तो हा पूल आणि कमानी यांना जोडणारा हा मच्छिंद्री हा भाग, या ठिकाणी पाणी आले की तिथं पंचगंगेला महापूर आला असं म्हटलं जातं आणि ते मच्छिंद्रीजवळ पंचगंगेच्या महापुराचे पाणी आले
की पूर ओसरायला सुरुवात होते. अर्थात हे ज्या वेळा सगळी नक्षत्र किंवा सगळे ऋतू अगदी व्यवस्थित चालत होते तोपर्यंत ठीक होतं. 2021 साली, 2019 साली तर 5-5 वेळा पंचगंगा नदीची मच्छिंद्री झाली. म्हणजे तिथं पाणी उतरणं, चढणं, उतरणं, चढणं असं 5 वेळा होऊन गेलं आणि मच्छिंद्री हे महापुराचं एक पारंपरिक माप बदललं गेलं. पंचगंगा नदीच्या घाटावरील ही सारी मंदिरे म्हणजे पंचगंगा नदीचा जो काठ आहे तो या जुन्या धाटणीच्या मंदिराने खूप सुंदर दिसतो. आता पंचगंगा नदीचे पाणी उतरल्यामुळे या घाटाच्या ओवऱ्याही अगदी उघड्या झालेल्या आहेत आणि पंचगंगेच्या घाटाचं मूळ सौंदर्य यामुळे अधिक खुललेले आहे.